उलवेनोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित योनिक्स सनराइज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। समारंभाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी सिद्धार्थ पाटील, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय टी देशमुख, स्पर्धेचे संयोजक आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अभय तिवारी, विनय अगरवाल, प्रदीप अयंगार तसेच संघटनेचे पदाधिकारी, रेफरी आणि बॅडमिंटन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत सुमारे 300 खेळाडूंनी दमदार कामगिरी करत रोमांचक सामने सादर केले। विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण 4 लाख रुपयांची पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली। याशिवाय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंना अतिरिक्त 1.5 लाख रुपयांचे विशेष रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले। महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून 24 वर्षांची जबाबदारी पार पाडणारे सुंदर शेट्टी यांना यावेळी लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुरुष एकेरी स्पर्धेत अथर्व जोशी विजेता, ओम गवंडी उपविजेता, महिला एकेरी स्पर्धेत श्रुती मुंदडा विजेती, आर्या कोरेगावकर उपविजेती, पुरुष दुहेरी स्पर्धेत विप्लव कुवळे, विराज कुवळे, अर्जुन बिराजदार, आर्यन बिराजदार, महिला दुहेरी स्पर्धेत निहाल गोसावी, विधी चाफेकर प्रथम, अनन्या गाडगे, सानिया पाटणकर द्वितीय, मिश्र दुहेरी स्पर्धेत दीप रामभिया, सोनाली मिरखेलकर विजेते, सोहम पाठक, इशिता कोरेगावकर उपविजेते यांनी विजय मिळवला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक परेश ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले। भाग्याची गोष्ट आहे की महाराष्ट्र स्टेट बॅडमिंटन असोसिएशन राष्ट्रीय स्तरावर खेळणारे, ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय खेळणारे बॅडमिंटनपटू हे आम्हाला इथे सहकार्य करतात। त्यांचं मार्गदर्शन आम्हाला इथे मिळतं। हे काही कमी नाही, आमच्या रायगडमधले खेळणारे पण भरपूर वेळ त्यांनी दिला, ते पण चांगले खेळाडू आहेत। पण असं आपल्याला इथे मिळालेलं आहे सहकार्य मार्गदर्शन, त्यामुळं आम्हाला नक्कीच काम करायला चांगलं वाटतं। आणि एक नक्कीच आहे की खेळामध्ये इंटरेस्ट जर घेतला तर माणसाचं मन हे फ्रेश असतं, जे काम करायला सहजगत्या आपण चांगलं काम करू शकतो। म्हणजे प्रेशर खाली काम करणं म्हणतात ना, ते प्रेशर खाली काम होत नाही। ताबडतोब मला कालच संध्याकाळी वाटायला लागलं, मी जरा थोडं दिवसभर थकवाला होता, म्हटलं आता काय करू, झोपायला तर झोप येत होती, पण म्हटलं जेवायला जायच्या अगोदर पहिल्यांदा थोडं सायकलिंग जे असतं ना माझ्या जिममध्ये, ते 10 मिनिटं फक्त 12 मिनिटं सायकलिंग केलं पण फ्रेश वाटतं। ते थोडं चालणं हा व्यायाम आहेच, पण अशा पद्धतीनं हा तुमचा व्यायाम तर काय बघायलाच नको, इकडून फटका मारतो, इकडून फटका मारतो, इतके चालतं गेम पाहतो आम्ही। एक वेळा म्हणजे 3-5 मिनिटं तुमचा एक पॉईंट जो असतो त्या पॉईंटसाठी लढाई होत असते। लढाई फक्त सीमेवरतीच होते त्याच्यातला भाग नाही, खेळामध्ये सुद्धा प्रतिस्पर्धाच्या बरोबरी करत असताना आपण त्याच्या वरचढ कसं होणार हे आपलं सारखं चालू असतं। आणि त्याच्यामध्ये बॅडमिंटनमध्ये त्यातली हे फार चांगल्या अडचण होतं। महेंद्र घरत, परेश ठाकूर आणि बाकी आमचे इथले रवींद्र भगत, तिथले लोकल जे आपले इथले आहेत ते सुद्धा तुमच्यावर चांगलं भाग घेतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सर्व ते सोपवलेलं आहे। आणि तुम्हाला सर्वांना आणल्यानंतर जी काही तुम्हाला वाटलं की काही सूचना असतील तर त्या अवश्य करा। आम्ही आमच्या त्याच्यात सुधारणा करायचं, इम्प्लिमेंटेशन करायचं काम जरूर करू। खेळाडू ज्यांनी आता बक्षिसे मिळवलेले आहेत, छोटा गट, मध्यम गट, मोठा गट, आणि त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पहिला, दुसरा, तिसरा आलेल्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन करतो। आता ते बीजेपीत असले आणि कुठं असले तर रामशेठ आमच्यासाठी पक्ष नाही, तो माणूस पक्ष विरहित आहे। शरद पवार पण त्यांना सपोर्ट मारतात, आमचे सुशीलकुमार शिंदे पण मारतात। ते ना कुठल्याही पक्षाचा माणूस फोन करतो, नोकऱ्यांसाठी असेल, मदतीसाठी असेल, कुठल्याही पक्षाला ना म्हणणारा माणूस नाही, सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे। आणि म्हणून चांगल्या स्पर्धांचं आयोजन केल्याबद्दल मी संयोजकांच्या आमच्या मित्रांचा तो पण
रिटायर्ड झाला, आता मी तर रिटायरमेंट घ्यायला पाहिजे पण मला घेऊन देत नाही लोक. तर त्यांना सांगितलं का मला ऑफर घ्या, लंडनमध्ये बसा आणि तिथून कारभार करा, पण गाव सुटत नाही. दुसरा पण लंडनमध्ये जायला तर लोकांना किती आवडते, वर्षातून मिटिंग नाही छान जातोय मी. तिथं त्यांनी स्पेशल मला राहायची व्यवस्था केली. मला जमत नाही, मिटिंग झाली का रात्री येतो मी. परवा तर मागच्या महिन्यात रिओला होतो, मिटिंग संपली रात्रीचा विमान घेऊन मी आलो. एवढा फास्ट आम्ही येतो. आमची शेवटी आम्हाला बांधिलकी आहे की समाजाने आम्हाला पुढे नेले तर समाजाने केलं पाहिजे. ज्यांना सांगितलं त्याची स्पॉन्सरशिप असेल माझी, ती दरवर्षी आहे 1 तारखेला तुम्हाला काय करून वाढली तरी हरकत नाही. पण मुलं जेव्हा नॅशनलला खेळतात किंवा स्टेट लेवलला खेळतात त्यांना जर स्पॉन्सर करायचे, आम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेतो. रामशेठकडून आम्ही अनेक गोष्टी घेतल्या, पण देणाऱ्याचे हात घेतले पाहिजे. आणि मी एकटाच सांगतो, परेश किती घेईल मला माहित नाही, प्रशांत किती घेईल माहित नाही, पण रामशेठचा कित्ता घेऊन 3-4 कोटी रुपये रेटला दिलेत मी. त्यांनी 100 दिलेत ना तर मी 4 कोटी रुपये दिले. कुठला स्पॉन्सर परत जाणार ते होता तू, मी तुमचा हा वारसा मी घेईन. देवाने जे पैसे दिले आणि वाटते होते काय वाटले का डबल होतात. 18 कोटीची घरं दिली तर मी कमी नाही होणार, 18चे 36 येणार मला माहित आहे, पण 36ला पण लाईन लोकांची आहे. आणि म्हणून जगण्याचा अर्थ तोच आहे, आनंदात जगलं पाहिजे. आणि जो स्पोर्ट्समन आहे तो खऱ्या अर्थानं चांगला जगतो.